अकोल्यामध्ये एक वाढदिवस साजरा झाला, परंतु हा वाढदिवस तुमच्या आमच्या दररोजच्या वाढदिवसासारखा नक्कीच नव्हता। तो होता सामाजिक विचार आणि एका शाश्वत क्रांतीची बीज रोवणारा। ज्यांचा वाढदिवस होता त्या तर या जगाचा कधीच निरोप घेतला होता। मग हा वाढदिवस नेमका होता तरी कसा, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जाऊया थेट या वाढदिवसात। वाढदिवसासाठी सजलेला आणि गर्दीने भरलेला हा हॉल, त्याला शुभेच्छा द्यायला झालेली मोठी गर्दी, शुभेच्छांचा केकही सजलेला। मात्र एवढ्या गर्दीत तो बर्थडे बॉय दिसत नव्हता। अकोल्यातल्या आर्य हिवराळे या चिमुकल्याचा हा 10वा वाढदिवस, पण ज्याच्या हाताने केक कापला जाणार तो आर्यच या हॉलमध्ये दिसत नव्हता। एका छोट्याशा आजारामुळे 7 वर्षांपूर्वीच आर्य हे जग सोडून गेला होता। त्याच्या एकाएकी निघून जाण्याने हरीश आणि त्यांची पत्नी संध्या कोलमडून गेली। मात्र याही परिस्थितीत त्यांनी आपल्या चिमुकल्याचं नेत्रदान करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला। आर्यच्या जाण्यानंतरही या कुटुंबानं त्यांचं अस्तित्व जपलं, ते हे असं। आपल्या मुलांनी जे केलं, जे आपण केलं त्यात आणखी भर टाकायची आणि समाजाला एक नवीन व्यक्तिमत्व तयार करून दाखवायचं की यापासून किती लोक जगतात आणि किती लोकांना फायदा होतो आणि त्यापासून समाजामध्ये नवीन एक चळवळ निर्माण झाली पाहिजे, ही माझी इच्छा आहे। देहदान, अवयवदान आणि नेत्रदान चळवळीत काम करणाऱ्या मनीष यांनी मुलाच्या मृत्यूनंतर या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं। ते वर्षभरात 39 वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातून नेत्रदान आणि देहदानाचा विचार लोकांमध्ये पेरत असतात। वर्षभरात ते गरीब आणि गरजू असलेल्या कमीत कमी 51 लोकांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेचा खर्च स्वतः उचलतात। मुलगा गेल्यानंतरच्या पहिल्याच वाढदिवसात या दाम्पत्यानं आपली दृष्टी आणि देहदानाचा अर्ज भरला। सध्या मनीष यांच्या कुटुंबातील सर्वच म्हणजे 19 सदस्य नेत्रदाते झालेत। कुटुंबातील सर्वांनीच मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केलाय। माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर मी त्याचे नेत्रदान केले। त्यानंतर ही नेत्रदानानंतरच माझ्या लक्षात आलं की आपण अवयवाचे सुद्धा महत्त्व आहे। अवयवदानाची चळवळ आम्ही सुरू करण्यासाठी माझ्या परिवारातून आज जवळपास 6 लोकांनी आपले देहदान केलेले आहे। त्याच्या या वाढदिवसाची भेट म्हणून कित्येकांनी देहदान, अवयवदान आणि नेत्रदानाचा संकल्प या ठिकाणी केला। मुलाच्या जाण्याचं दुःख बाजूला ठेवत समाजाला एक नवा विचार देणाऱ्या एका ध्येयवेड्या बापाच्या सादेला आता समाजानंही मोठी साथ द्यायला सुरुवात केली आहे। इतरांच्या दृष्टीनं कदाचित छोटी, मात्र या शाश्वत चळवळीची पालखी आता अकोलेकर तेवढ्याच ताकदीनं आपल्या खांद्यावर घेताना दिसतात। म्हणूनच एक वेगळं सामाजिक भान जपणाऱ्या या वाढदिवसाला येणाऱ्या नागरिकांचं प्रमाण गेल्या 7 वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलंय। जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अकोला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।